माझा दबाव वगैरे आलता का? कोण दबाव आणत होते? आता तुम्ही समजून घ्या कोण आणत होते ते. सरी आता जनता हुशारच आहे की जनतेला माहितीच की कोण दबाव आणतो, कोण फोन करतो, काय करतो. परंतु माझे जे कार्यकर्ते होते साधं त्यांनी ते जरी ठेवलं तर त्यांनाच नाही तर त्यांच्या घरच्यांना त्यांना त्यांच्या पाहुण्या रावळ्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न. आणि विशेष म्हणजे कडबनवाडी जे दत्तात्रय मामा भरणे जे कृषी मंत्री आहे, यांनी दत्तक घेतलेलं गाव, त्या गावात सुद्धा त्यांना लीड दिलेलं आहे. मिळेल. त्यामुळे मला कडबनवाडीने माझ्यावरती एक 116 मताची आघाडी देऊन एक माझ्यावरती उपकार म्हणलं तरी चालतील. हे त्या गावाचं आहेत, मी ते आयुष्यभर कधीही विसरणार नाही असेल. आणि की मला उमेदवारी नको असं सांगत होतो पार्टीला. शेवटच्या फॉर्म भरायच्या 1 वाजेपर्यंत मी उमेदवारी नको म्हणत होतो. जर हे 2-4 महिने जर आधी जर तयारी केली असती तर निश्चित विजय हा माझाच असला असता. माझ्याबरोबर लोक राहिली, जनशक्ती माझ्याबरोबर राहिली, धनशक्ती त्यांच्याबरोबर गेली. असंच एवढंच मी तुम्हाला याच्या निमित्तानं सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खास करून इंदापूर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांसाठी हा महत्वाचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यात काय झाले, हर्षवर्धन पाटील जे दिग्गज नेते आहेत, माजी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एकत्र येऊन इंदापूरमध्ये पॅनल टाकला होता आणि अगदी 24-0ने राष्ट्रवादीचा पॅनल निवडून आलेले होते आणि सर्व तालुका राष्ट्रवादीमय झालेला होता. परंतु या तालुक्यातल्या काही अटीतटीच्या लढती सुद्धा झालेल्या आहेत ज्या नाकारून चालणार नाहीत. ज्यापैकी मी एक मुलाखत घेतली होती सौरभ जगडेची, जी तुम्ही यूट्यूब चॅनलला जर पाठीमागं सर्च केलं तर पाहायला मिळेल. तर ती त्यांनी खूप अटीतटीची लढत दिलेली होती. आणि दुसरी लढत जी आहे ना, शुभम शिंगाडेंनी दिलेली होती, जे शेळगावचे रहिवासी आहेत आणि ज्यांची लढत आहे ती जयकुमार कारंडे म्हणजे माजी सभापती जे राहून गेलेले आहेत त्यांच्याशी होती. तर आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत की 5600 मतं हे दोघे नेते एकत्र येऊन साधी गोष्ट नाही. एवढी मताधिक्य त्यांना, मतदान कसं पडलं, मताधिक्य म्हणता येणार नाही, पण 5600 मतदान कसं पडलं, त्यांना काय काय अनुभव आले, हे सर्व आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यामुळे मी म्हणतो की ही जी मुलाखत आहे ती सर्वांसाठी एक इंटरेस्टिंग मुलाखत आहे. शेवटपर्यंत पहा. आपण चर्चा करणार आहोत. शुभम शिंगाडे, पहिल्यांदा तर तुमचं स्वागत आहे. 5600 मतदान, नॉट अ जोक. आजी माझी दोघं एकत्र येऊन काय नक्की जादू केली ती, कसा दिनक्रम होता आणि लोकांना काय सांगितलं एवढं की तुम्ही 2 गावात मताधिक्य घेतलं, शेळगावमध्ये आणि विशेष म्हणजे कडबनवाडी जे दत्तात्रय मामा भरणे जे कृषी मंत्री आहे, यांनी दत्तक घेतलेलं गाव, त्या गावात सुद्धा त्यांना लीड मिळेल. काय नेमकं लोकांना सांगितलं की लोकांनी तुम्हाला भरभरून मतदान केलं होतं? मी सकाळी होम टू होम 8 वाजता लोकांच्या दारात जायचो. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत मी माझा प्रचार चालू ठेवला होता. होम टू होम जाऊन मी लोकांना मतं मागितली आणि विशेषतः शेळगाव आणि कडबनवाडीत जे मला मताधिक्य मिळाले ते दोन्ही गावं, शेळगाव तर माझंच गाव आहे आणि ते सगळ्यात मोठं गाव होतं. तिथं आजी गावातले प्रस्थापित पुढारी असतील किंवा आजी माजी मंत्र्यांचा बराचसा होल्ड होता. ते लोक बोला 30% सुद्धा मतदान ह्याला गावातनं मिळणार नाही. परंतु मी शेळगाव गावाचा शतशः ऋणी आणि आभारी आहे की मला त्यांनी 208 मताचं लीड दिलं. माझ्याबरोबर एकही गावातला पुढारी नव्हता, फक्त सर्वसामान्य जनता आणि माझा काही मित्रपरिवार असेल आणि पार्टीतले काही लोक असतील तेच बरोबर होते आणि आम्ही त्या ठिकाणी होमटोम. कोणती गावं तुमच्या या पंचायत समितीच्या गटात होती? शेळगाव, कडबनवाडी, रुई, शिरसटवाडी आणि निमसाकर असे 5 गाव. लीड कोणत्या गावात आहे? शेळगाव आणि कडबनवाडीत मला दोन्ही गावात लीड आहे. हा तोच विषय. कडबनवाडी जर पाहायला गेलं तर कडबनवाडी दत्तक घेतलंय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी. आज तालुक्यात ते दोन्ही नेते एकत्र आलेत, मग तुम्ही तिथं मताधिक्य कसं घेतलं? तिथं माझं एक जिव्हाळ्याचा संबंध आहे कडबनवाडी या गावामध्ये. मी कडबनवाडीतल्या गाव लोकांमध्ये सारखा असतो, त्यांच्यात माझं जाणं येणं असतं. त्यांना काही कुठं अडचणी आल्यामध्ये अडचणीला मी मदतीला धावून गेलेलो आहे. त्यामुळे मला कडबनवाडीने माझ्यावरती एक 116 मताची आघाडी देऊन एक माझ्यावरती उपकार म्हणलं तरी चालतील. हे त्या गावाचं आहेत, मी ते आयुष्यभर कधीही विसरणार नाही आणि त्या गावाचा शतशः कायम ऋणी राहील. आता तुम्हाला फक्त मला वाटतं 700 मतं कमी पडली, 1400 काहीतरी पराभव झाला. काय तुम्ही कुठं कमी पडला? हे 700 मतदान कसं काय केलं असतं तर ते आणखी तुम्हाला वाढलं असतं, काय वाटतं? किंवा ही लोक दोन्ही एकत्र आले किंवा 700 मतदान तुमच्यापेक्षा त्यांनी जास्त घेतले, तुम्ही कुठं कमी पडला आणि ते कुठं जास्त झाले? सर्वप्रथम मी तुम्हाला एक दुसरं आणखी सांगू इच्छितो की दोन्ही पार्टीमध्ये आणि अपक्ष उभा राहिलेल्या उमेदवारांमध्ये एक मीच उमेदवार असेल
की मला उमेदवारी नको असं सांगत होतो पार्टीला. शेवटच्या फॉर्म भरायच्या 1 वाजेपर्यंत मी उमेदवारी नको म्हणत होतो. परंतु पार्टीचे नेते आणि भारतीय जनता पार्टी असेल, पार्टीचे नेते प्रदीपदादा गारटकर असतील, प्रवीण भैया माने असतील, यशवंत त्या माने असतील, माऊली काका चौरे असतील, बरं अजून इतर नेते आहेत, त्यांनी मला सांगितलं तुला लढावं लागते. तर मी पार्टीचा आदेश, नेत्यांचा आदेश अंतिम मानला आणि लढायला फॉर्म भरला. एकच्या नंतर मी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर मग तिथून पुढं मला 10 दिवस मिळाले थोडक्यात. त्या 10 दिवसामध्ये मी लोकांपर्यंत पोचलो. तर एक तुम्हाला सांगू इच्छितो की मी जर आधीच जर हे 2-4 महिने जर आधी जर तयारी केली असती तर निश्चित विजय हा माझाच असला असता. असं म्हणलं जातं की जास्त प्रमाणात धनशक्तीचा वापर केला गेलाय. तुमचेच कार्यकर्ते मगाशी सांगत होते. कशा पद्धतीने विरोधकांनी धनशक्ती वापरली? विरोधकांनी प्रचंड असा धनशक्तीचा वापर केला आणि दुसरा विषय म्हणजे सत्तेचा वापर केला. सत्ता धनशक्ती दोन्हीचा वापर करूनही माझ्याबरोबर लोक राहिली, जनशक्ती माझ्याबरोबर राहिली, धनशक्ती त्यांच्याबरोबर गेली. असंच एवढंच मी तुम्हाला याच्या निमित्तानं सांगतो. आता तुम्ही शेळगावचे, आपण जर पाहायला गेलं तर यशवंत त्या माने जे माजी आमदार आहेत ते त्याच गावचे, परंतु ते कुठं दिसले नाहीत. मग कुठंतरी इनडायरेक्टली त्यांचं समर्थन होतं का? या राष्ट्रवादी काँग्रेसला एक आरोप प्रत्येक ठिकाणी केला जातोय. हा खरं तर तिखट प्रश्न आहे. तुमच्या गावातल्याच हा विषय, थोडंसं त्याबद्दल थोडं विश्लेषण करा. यशवंत त्या माने हे तात्यांकडे मोहोळची जबाबदारी होती आणि इंदापूरचीही जबाबदारी होती. आणि तुम्हाला एक निश्चित सांगू इच्छितो, बाकीचं मला काही माहीत नाही, परंतु यशवंत त्या माने मोहोळवरून आल्यानंतर कंटिन्यू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असायचे. संध्याकाळी त्यांनी संध्याकाळनंतर ते दिवसभर मोहोळचा प्रचार करायचे आणि 5-6च्या नंतर इथं आल्यानंतर इंदापूर तालुक्यातल्या उमेदवारांचा प्रचार ते करायचे. माझ्यासाठी यशवंत त्या माने यांनी खूप काही प्रयत्न केले. म्हणजे असं नाही की यशवंत त्या मानेंनी प्रयत्न नाहीत केले, यशवंत त्या मानेंनी भरपूर प्रयत्न केलेत. बरं. म्हणजे कॉल करणे असेल, काही गाठीबिटी असतील, बऱ्याचशा प्रयत्न यशवंत त्या मानेंनी हे निश्चित केलेले आहेत. त्यामुळे त्यांना दोष देऊन चालणार नाही. तुम्ही एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्ही उभा राहिले होता किंवा तुम्हाला ऐन वेळेस उमेदवारी भाजपाने दिलती. ह्या तुमच्या नवीन सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणाचा दबाव वगैरे आलता का? माझ्यावर तरी दबाव, मी पार्टीचा एकनिष्ठ असल्यामुळे माझ्यावर तरी काय दबाव नव्हता. परंतु माझे जे कार्यकर्ते होते, साधं त्यांनी स्टेटस जरी ठेवलं तर त्यांनाच नाही तर त्यांच्या घरच्यांना, त्यांना त्यांच्या पाहुण्यारावळ्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. काय सांग? हां. परंतु मला दबाव नाही आणला, परंतु माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या मित्रपरिवाराला भरपूर प्रचंड असा दबाव होता. कोण दबाव आणत होते? आता ही सत्ता प्रस्थापित तालुक्यातले 2 आहेत. आता तुम्ही समजून घ्या कोण आणत होते ते. सरी आता जनता हुशारच आहे, जनतेला माहितीच की कोण दबाव आणतो, कोण फोन करतं, काय करतं ते. बर. तर आता हे सगळं तुम्हाला 5,600 म्हणजे खूप जरी पराभव झाला तरी मतदान खूप मोठ्या प्रमाणात. आता लोकांचे आभार तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त करा? मी उद्यापासून घरोघरी जाऊन, मी जसं प्रचार होम टू होम जाऊन केला तसं घरोघरी जाऊन किंवा प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाचा आभार मानणार आहे. तर हे होते भाजपाचे युवा नेते शुभम शिंगाडे. अगदी निसटचा त्यांचा पराभव झालेला आहे. 700 मतं जर असते त्यांना तर ते कदाचित ते निवडून सुद्धा आले असते आणि चांगली लढत अशी दिली तालुक्यामध्ये. मी मुद्दामून हे नेमके हे एपिसोड करण्याचा उद्देशच असा आहे की जरी ही निवडणूक 24-0 जरी झाली असली तरी तालुक्यात 2 लढती मात्र चुरशीच्या झाल्या, ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. येणाऱ्या काळामध्ये आणखी घडामोडी, राजकीय घडामोडी असतील, कृषीविषयक असेल, खेळाविषयक असेल, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर.